वाघानंतर सिंह दुसरा सर्वात उंच व ताकदवान मांसाहारी प्राणी आहे. सिंहावलोकन हे सिंहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सिंह थोडं पुढे जाऊन मागे वळून पाहताना त्याच्यात कमालीचा आत्मविश्वास जाणवतो. सिंहाची चावण्याची क्षमता ही 1000 psi इतकी आहे. सिंहाची धावण्याची क्षमता ही प्रति तास 80 किलोमीटर इतकी असते, जी की चिता या प्राण्यापेक्षा 40 गुणांकाने कमी आहे. चिता हा 120 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतो, तर वाघ हा सिंहापेक्षा ताकदवान असला तरी केवळ 65 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतो. सिंहाची एक खांब ही 5 ते 7 मीटर जाते. सिंहाची उडी घेण्याची क्षमता साधारण 15 ते 18 फूट उंच असते. 150 ते 250 किलो वजनाचा सिंह हा तसा सामाजिक प्राणी आहे. त्याचे अस्तित्व 10,000 वर्षांपासून आशिया आणि आफ्रिकामध्ये आढळते. सिंहाचे 2 प्रकार आहेत, आफ्रिकी सिंह आणि आशियाई सिंह. पूर्वी अस्तित्वात असलेले युरोपियन सिंह आणि बार्बेरी सिंह हे सिंह आता नामशेष झाले आहेत. आशियाई सिंह हे आफ्रिकन सिंहांच्या तुलनेत कमी ताकदवान असतात. पांढरा सिंह हा दक्षिण आफ्रिकेत मिळतो. त्याचे सरासरी आयुष्य 10 ते 14 वर्ष असते. ते लहान झुडुपाच्या सवाना जंगलात आढळतात. एकट्याने राहण्यापेक्षा एखाद दुसऱ्या सवंगड्याबरोबर तो राहतो. चितळ, हरिण, काळवीट, नीलगाई, रानडुक्कर इत्यादी प्राणी हे सिंहांचे खाद्य आहे. सिंह जरी कळपाने राहत असला तरी तो एक चपळ आणि तरबेज शिकारी प्राणी आहे, जो स्वतःच्या ताकदीने चिता या प्राण्याची शिकार करू शकतो. सिंहाला सरासरी 4 प्रयत्नात एक शिकार हाती लागते व ती शिकार 4 ते 6 दिवस पुरते असे म्हणतात. सिंह दिवसातील 20 तास झोपतात. वाघाच्या डरकाळीप्रमाणे सिंहाची गर्जना ही जवळपास 20 ते 25 किलोमीटर परिसरात ऐकू येते. असे म्हणतात की सिंहांच्या एका गर्जनेत अशांत जंगल शांत होते. सिंहांच्या रुबाबदार दिसण्यामुळे त्याला जंगलाचा राजा घोषित केले आहे. सिंह हा एकटा आफ्रिकन तरस तसेच जंगली कुत्र्यांच्या कळपाशी भिडू शकतो. वाघांप्रमाणेच सिंहांची शिकार हा स्वातंत्र्यपूर्व काळात राजे महाराजांचा छंद होता. जुनागडच्या नवाबाने मात्र 20व्या शतकाच्या प्रारंभी सिंहांच्या शिकारींवर पूर्णतः बंदी घातली. त्याकाळी सिंहांची संख्या 13 वर आली होती अशी एक आकडेवारी सांगितली जाते. मात्र ही संख्या नेहमीच वादग्रस्त राहिली. काहींच्या मते प्रत्यक्षात ती संख्या 100च्या आसपास होती. ते काहीही असले तरी 1910 पर्यंतच्या काळात हे संकट ओळखले गेले. साहजिकच त्यापुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिंहांनाही अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातींच्या यादीत टाकण्यात आले आणि त्यादृष्टीने काही पावले उचलली गेली. गुजरात येथील गिर हे सिंहांसाठी संरक्षित वनक्षेत्र जाहीर करण्यात आले. गिरमधील सिंहांना आशियाई सिंहांप्रमाणेच इंडियन लायन असेही म्हणतात. आज 2010 साली गिरमध्ये 411 सिंह आहेत. 1910 ते 2010 या काळात 398 सिंह वाढले. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणखी जंगली प्राण्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.